पवित्र तो देहवानी पुण्यवंत, पवित्र तो देहवानी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. देवैच्छे राज चरणीची माती, देवैच्छे राज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. काय त्या उरले वेगळे अनेक, काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जया कंठी. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. ॐ नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मी कला कुसरे काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी, यवार करी संतांच्या, यवार करी संतांच्या, यवार करी संतांच्या. मस्तक हे पायावरी, यवार करी संतांच्या, यवार करी संतांच्या, यवार करी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी पवित्र तो देहवानी पुण्यवंत, पवित्र तो देहवानी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये पावित्र्याला अनन्यसाधारण महत्व आहे. हिंदू समाज बांधवानं आयुष्यात सगळं गमावलं तरी हरकत नाही, पण पावित्र्य गमावलं नाही पाहिजे, ही आपल्या सनातन संस्कृतीची प्रथा. आणि आपल्या तत्वज्ञानानं, आपल्या साधू संतांना, आपल्या शास्त्रानं
जे जे म्हणून काही पवित्र सांगितलं ते आपण शिरसावंद्य मानलं. जेवढं म्हणून काय सांगितलं पवित्र. आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात जास्त पवित्र जर काय सांगितले तर गाय सांगितली. गोमाता. इतकी पवित्र सांगितली, इतकी पवित्र सांगितली, इतकी पवित्र सांगितली की स्वतः गोपाल कृष्णानं उद्धवासोबत जो संवाद साधलाय, शत्रुघ्न महाराज त्या संवादात गोपाल कृष्ण म्हणतात, निर्लोभ गायीची सेवा तेने माझी प्राप्ती उद्धवा. की उद्धवा, स्वामीजी आले, भजन कर. विठ्ठल विठ्ठल जय श्रीराम. जय श्रीराम. आता मंडप भगवा झाला. देवानं सांगितलं की उद्धवा, निरपेक्षपणे जर तू गोमातेची सेवा केली तर तुला वेगळी ध्यान साधना करायची गरजच नाहीये. तुला शेवटी मीच प्राप्त होणार. तुम्ही जर आपल्या देवी देवतांचे सगळ्या प्रतिमा बघितल्या, मूर्ती बघितल्या, तर त्यांच्या आसपास तुम्हाला गोमाता दिसणार. भगवान श्रीकृष्ण असू द्या, भगवान श्री गुरुदेव दत्त असू द्या, किंवा इतर साधू मुनी असू द्या, त्यांच्या आसपास तुम्हाला गोमाता दिसणार. 33 कोटी देवांचं वास्तव्य त्या गोमातेमध्ये. बाबा, मी आता 2 दिवसापूर्वी अयोध्या येथील भगवान श्री रामचंद्र प्रभूंच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा वर्धापन दिन आळंदीत केला. त्याला मी हिंदू महोत्सव नाव दिले. आणि आमचं ठरलं की भगवान श्री रामचंद्र प्रभूंची एक मूर्ती ठेवायची. नगरी भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांची, तुकाराम महाराजांच्या असल्यामुळे ज्ञानोबा तुकोबांच्या मूर्ती ठेवायच्या. पण काय झालं, मित्र परिवार मोठा महाराष्ट्रभर. कोण म्हणायचं, अहो ती तिकडची पोरं येणार आहे, ती दत्ताची भक्त आहे. ती तिकडची पोरं येणार आहे, ती हनुमानाची भक्त आहे. ती तिकडची भक्त येणार आहे, ते खंडोबारायाची भक्त आहे. आणि रामाची आणि ज्ञानोबा तुकोबांचीच मूर्ती ठेवून कसं चाल. म्हटलं आपण एक काम करू, एका बाजूला रामाची मूर्ती, माऊलींची, तुकोबारायांची ठेवू, आणि दुसऱ्या बाजूला गोमातेसाठी स्पेशल एक स्टेज केलं, तिच्यात सगळे देव आले. पहिल्यांदा आपण प्रयोग केला की धर्माच्या व्यासपीठावर चालती बोलती गोमाता आम्ही तिथे ठेवली. सगळे देव तिकडे. आपल्याकडं घरातली माय जितकी महत्वाची तितकीच गोठ्यातली गाय महत्वाची. मी सोलापूरला कीर्तनाला होतो. आमचा एक गोरक्षक आहे, भरपूर गायी त्याने वाचवल्या.
पण त्याचा चुलताच हरामखोर निघाला. त्याच्या चुलत्यानेच खाटकाला गाय विकली आणि ते आपल्या सहकार्याला कळालं. ते मी गावात गेल्याबरोबर ढासाढासा रडायला लागला. बापू, हजारो गायी वाचवल्या हो, पण जिचं दूध पिलो तिलाच वाचू शकलो नाही, कळालंच नाही. म्हटलं चला म्हणे तुम्ही तरी समजून सांगा. म्हणून त्याच्या चुलत्याच्या घरी आम्ही गेलो. त्याच्या लक्षात आलं आम्ही सगळेच सोबत गेलो. तर म्हणलं काय घ्यायचं, चहा कॉफी? म्हटलं नाही, तुझ्या घरचं काहीच चालणार नाही आम्हाला. महाराज समजून घ्या म्हटला, माहिती आहे गावभर बोबाटा झालाय. मी खाटकाला गाय विकली, खाटकाला गाय विकली, खाटकाला गाय विकली. पण थोडं आम्हाला पण समजून घ्या ना. सगळ्या गोष्टींचं सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग नाही आणता येत. आणि जीवन जगायला पैसे लागतात हो. कोरोनाच्या काळात इतक्या अडचणी आल्या, पैसे नाही राहिले जवळ, कर्ज झालं, पोरांच्या शाळेच्या फी भरायच्या आहे, घरात किराणा भरायचा आहे, लोकांची देणी चुकती करायची आहे. पर्याय नव्हता माझ्याकडे. म्हटलं 15,000 रुपये आले त्या गायचे. मी म्हटलं अरे वा, मग सुटल्या का म्हटलं समस्या सगळ्या? तो म्हटला महाराज समस्या सुटत असतात का हो, पण तेवढाच हातभार लागला तेवढाच. त्याची म्हातारी आई बसलेली होती खाटेवर, 70-75 वर्षाची असेल. मी म्हटलं भाऊ सुटतील की समस्या? सुटणार नाही असं कसं काय? म्हटलं कसं काय? म्हटलं ही म्हातारी विकून टाकायची एखाद्या खाटकाला. मला म्हटलं ओ महाराज, आल्या राम राम केला म्हणून काही पण नका बोलू. आई कुठं खाटकाला विकत असतात का? म्हटलं मग गादाड्या, हिंदू धर्मामध्ये जशी आई खाटकाला विकत नसतात ना, तशी गायी सुद्धा खाटकाला विकत नसतात. तुम्ही आठवा आपले पूर्वज. गाय एकतर दान द्यायचे, आणि शेवटच्या श्वासापर्यंत गोठ्यात सांभाळायचे. मी वाडवडिलांनी कितीतरी गायीच्या अंत्यविधी केल्या, त्या आम्ही डोळ्यांनी पाहिलं लहानपणी. आणि स्वामीजी आता आपल्या लोकांचं आपल्याला मोठं प्रबोधन करावं लागणार आहे. अहो यांच्याकडे राहायला जागा नाही. जे गाय कापताय ना ते एका खोलीत 10-10 जण राहत आहे. ते गाय सांभाळत नाही त्यांच्या दारात. ती गाय जी त्यांच्याकडे जाते ना कत्तलीसाठी, ती आपल्या शेतकऱ्याच्या दारातली आहे. पहिला आपल्याला आपल्या लोकांचे कान टोचावे लागणार आहे. थोडी आपली पूर्वजांची परंपरा आठवा हो. नाही विकल्या होत्या त्यांनी गाय कधी नाही विकल्या खाटकाला, अजिबात नाही. सध्या ते इतकं सुरू झालं. रोज आमचे बजरंग दलाचे पोरं हात मोडून घे, पाय मोडून घे, भांडणं कर, केसेस अंगावर घे. या हिंदुत्ववादी संघटनांची पोरं किती संघर्ष करायचं, किती धावपळ करायची. आपल्याला गाय पहिल्यांदा समजून घ्यावी लागणार आहे. गाय फक्त एक प्राणी म्हणून आपल्याला पाहावं नाही लागणार. गायी मागचं विज्ञान पण आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे, विशेषतः शेतकऱ्यांना. सोलापूरला कीर्तनाला होतो. 100 एकरामध्ये केळीचा बाग आहे, 100 एकर. आणि सगळे CCTV बसवलेले त्या 100 एकरात. मला एका खोलीतून सगळं दाखवत होता. म्हटलं इथं ते, तिथं ते, अमुक आहे, तमुक आहे, तिथं तसं आहे. मी म्हटलं गाई बैल कुठे? तो म्हणाला महाराज कोणत्या काळात आहे? आता गाई बैलांची काय गरज आहे म्हटलं शेती करायला. 10 जॉन डियर ट्रॅक्टर आहे. म्हटलं अरे वा, अक्कलच कमी आहे म्हटलं मला. 10 जॉन डियर ट्रॅक्टर आहे. म्हटलं दूध किती देतं? म्हटलं महाराज ट्रॅक्टर कुठं दूध देतो का? म्हटलं शेण गोमूत्र. काय बोलताय महाराज? अरे म्हटलं मग ट्रॅक्टर तुमचा फक्त फन्नी नांगरणी करणार आहे, बरोबर आहे का नाही? वजे वाहणार आहे. ती गाई बैल फक्त फन्नी नांगरणी करण्यासाठी नव्हते आणि वजे वाहण्यासाठी नव्हते. त्या गाईचं जे दूध होतं ना ते तुमच्या परिवाराचं भरण पोषण करत होतं आणि त्या गाईचं शेण गोमूत्र तुमच्या शेताचं भरण पोषण करत होतं. तिच्यापासून निर्माण होणारा वंश नंदी महाराज तुमची शेती कसत होता ना, कसत होता ना शेती. ट्रॅक्टर होते तेव्हा. हिंदूने एक तरी वज्रमुठ बांधली पाहिजे की आम्हाला का गाय वाचवायची, तर आमचा देश शेती प्रधान आहे आणि आमच्या शरीरात आलेल्या रक्ताच्या थेंबामध्ये
वाटा जर कुणाचा आहे कर्तृत्वाचा तर तो गोमातेचा आहे, म्हणून आम्ही तिचं देणं लागतो. जर गोमाता नसते तर बैल नसते, बैल नसते तर शेती नसते. त्या बैलांनी शेती कसली आमची, त्या गोमातेच्या दुधाने आमची पिढी समृद्ध झाली, म्हणून आम्ही गाईचं देणं लागतोय. बाकी कोणी काही शिकवू नये. त्या उपकाराची जाणीव ठेवून आम्ही गोमातेची कत्तल करत नाही. एवढं जरी मानता आलं तरी लय झालो. आणि मी तुम्हाला सांगतो, शेतकऱ्याचे जे दिवस फिरले ना, काय चुकलं काय हो शेतकऱ्याचं? काय अवस्था झालेली आज शेतकऱ्याची? किती काम करणार, किती सरकार पाळणार, किती योजना देणार? अहो काय देशाची ओळख काय होती? जय जवान जय किसान. अन्न देशात उत्तम होती शेती, मध्यम होता व्यापार आणि कनिष्ठ होती नोकरी. बरोबर? काय झाली देशाची अवस्था? शेती प्रधान असलेल्या देशाची अवस्था काय झाली आज? उत्तम झाली नोकरी, मध्यम झाला व्यापार आणि कनिष्ठ झाली शेती. अहो आमचा शेतकऱ्याचा पोरगा लग्नाला उभा केला ना, चांगले चांगले पाहुणे पळ काढताय. आमच्याकडे नाही पोरगी, आमच्याकडे नाही पोरगी, करायचंच नाही तिचं आम्हाला अजून 4 वर्ष. अहो आमच्या पोराला खोटे नाटे बिझनेस टाकायला लावा लागू राहिले लग्न जमायसाठी. काय तर श्रीरामपूरला हार्डवेअर आहे त्याचं. कायच लग्न झालं सगळं आणलं घरी उचलून त्याने. लग्न होईपर्यंत आम्हाला खोटं बोलावं लागू राहिलं. आम्ही हार्डवेअर चालवतो, आम्ही औषधाची दुकानं चालवतो, तो अमुक करतो, तो सर्व्हिसला आहे, जॉबला आहे, खोटं नाटं सगळं करून काय करतील पोरं? का हो? पूर्वी शेतकऱ्याच्या घरात पोरगी द्यायची म्हटलं असल्या खुश व्हायचे आई बाप. पण लय मोठ्या बागायतदाराला आमची पोरगी दिली. मग चुकलं काय हो आमच्या शेतकऱ्याचं? त्याने मुंजाबाला नैवेद्य दाखवला नाही, मसोबाला नैवेद्य दाखवला नाही, आई बापाची सेवा केली नाही, ग्रामदैवताची पूजा केली. अहो ह्या जगात शेतकऱ्या इतका प्रामाणिक दुसरा कोणच नाही. सगळं त्याने प्रामाणिकपणे केलंय, सगळं जिथल्या तिथं. तरी त्याचे दिवस का फिरले? इतका श्रीमंत होता. मी आता परवा ऐकलं की आपले शेतकरी हिंदू समाज 3 सांजा झाल्यानंतर झाडू देत नव्हता. म्हणजे एकदा दिवस मावळतीला गेला की आपले पूर्वज झाडू देत नव्हते घर. लक्ष्मी यायची वेळ आहे म्हणायची. बरोबर? का बरं पडली ती प्रथा तुम्हाला माहिती आहे? ती प्रथा पडण्यामागचं कारण असं होतं की आमचा हिंदू समाज, आमचा शेतकरी इतका श्रीमंत होता, इतका श्रीमंत होता, इतका श्रीमंत होता की त्याच्या घरात सोन्या चांदीचे दागिने कुठेही पडलेले असायचे, पडलेले. आणि अंधार पडल्यानंतर जर झाडलं तर ते दागिने कचऱ्यात जायचे. आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी प्रथा पाडली, अंधार पडल्यावर झाडायचं नाही. आणि ती प्रथा आज तागायत चालू आहे. मी काय म्हणतो, कधी झाडा ना आता, कधी झाडा ना राव. सापडलं आता तर काय सापडल? केस नाही तर नख. काय अवस्था झाली हो? काय ही वस्तुस्थितीवर घ्यायचं एक अक्षर सुद्धा खोटं नाही. काय चुकलं आमचं? आमचं एकच चुकलं. आम्हाला आहे ना निसर्गाचा, ईश्वराचा एक आपल्याला वर कोप झाला. गाय ती आई आहे, ती तुम्हाला शाप नाही देणार. शेवटी आई असं देवानं बनवलंय पात्र की लातानं मारलं तरी आशीर्वादच देणार आणि मुक्का घातला तरी आशीर्वादच देणार. तिला आई मानतात. ती गोमाता आपल्याला शाप नाही देते, पण निसर्ग जागा आहे ना, ज्याने तुमच्यासाठी काहीतरी केलेलं आहे त्याची जर आपण परतफेड अपकारानं करत असू, माणसानं उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे. सगळं विसरा. पण ज्याचे आपल्यावर उपकार आहे, काय करण्याला माहित होतं की मला वाटोळा होणार आहे, पण तो माझा नाही, दुर्योधनाचे माझे उपकार आहे, त्याने केलेलं आहे माझ्यासाठी. की जेव्हा मला कोण जवळ नव्हतं करत तेव्हा मला दुर्योधनाने जवळ केलं. आणि त्याची जाणीव ठेवून करणं संपला, त्याने शेवटच्या श्वासापर्यंत ती जाणीव ठेवून. ही संस्कृती आहे आपली. आपल्याला जो कोप झालाय सगळ्या शेतकऱ्यांना आणि हिंदू बांधवांना, तो निसर्गाचा कोप असा झाला
की ज्या गोमातेच्या दुधानं तुमच्या पिढ्या घडल्या, ज्या गोमातेच्या नंदी महाराजांनी तुमच्या शेत्या कसल्या, त्या गोमातेची या हिंदुस्थानात कत्तल होते आणि तुम्ही थांबवू शकत नाही. वा भिकारी. मी तुम्हाला सांगतो, पुन्हा पुन्हा शेतकऱ्याला सोन्याचे दिवस येतील. मग वाक्य लक्षात ठेवा. पुन्हा उत्तम होईल शेती, मध्यम होईल व्यापार आणि कनिष्ठ होईल नोकरी. फक्त या शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेल्या पोरांनी वज्रमुठ बांधली पाहिजे की ह्या देशात आम्ही एक पण गाय कापून देणार. भूत दया गाई पशुचे मन, भूत दया गाई पशुचे मन, भूत दया गाई पशुचे मन, भूत दया गाई पशुचे मन. भूतदया गाई पशुचे पालन, तानेल्या जीवन वना माझी. फार अभ्यासपूर्ण लिहिलं महाराजांनी ते. खर तर पशुचे पालन मध्ये, पशुचे पालन हे म्हणण्यामध्ये सगळे प्राणी आले होते, पण त्यांनी गाय शब्द स्वतंत्र वापरला. भूतदया गाई पशुचे पालन, गाय शब्द त्यांनी स्वतंत्र वापरला. का वापरला माहितीये? त्यांनी इतर सगळे प्राणी पशु मात्रांमध्ये धरले आणि गाय हा ईश्वर मात्रामध्ये धरला. गायीमध्ये प्राणी पाहायचंच नाही, गायीमध्ये देवच पाहायचा आहे. ते देव तत्व आहे, ईश्वर तत्व आहे. आणि म्हणून महाराजांनी ते गायी पशुचे पालन लिहिले. ते पशु तत्वच नाही, ते ईश्वर तत्व आहे. गोमाता. मी फार सोपं बोलतो. आपल्या लोकांचे थोडे कान टोचा. गोरा जर झाला तर 300 रुपयात द्यायला लागले आपले. जा घेऊन ये. मी परवा ऐकलं की किमान गावरान गाईला झालेला गोरा पुढे उपयोगाला येतो, गाड्याला उपयोगाला येतो, बैल गाडीला उपयोगाला येतो, नांगरणी करायला उपयोगाला येतो. पण त्या जर्शीला झालेलं गोरं काहीच कामाचं नाही म्हणतात. आणि तेव्हा मला कळालं की आपले साधू संत जर्शीचा विरोध का करत होते. जर्शीचा जो विरोध करत होते ना साधू संत, की आमच्या देशात जर्शी नको, जर्शी नको, जर्शी नको. त्यामागे हेतूच हा होता की तिच्यापासून जो तो निर्माण होणार आहे गोरा, तो जर कतलीला गेला तर आमच्या हिंदू बांधवांना पाप होणार आहे ना. कुण्याही जीवाचा न घडो मत्सर वर महेश, सर्वेश्वर पूजनाचे सर्वाभूती पाहे एक वासुदेव.
पुसून या ठाव अहंतेचा. सगळ्या प्राणी मात्रांमध्ये वासुदेवाचं दर्शन करायचं. आणि त्या जर्शीच्या त्या वासराचं पाप काय, त्याची चूक काय, तुम्ही ते खाटकाला पाठवून राहिले डायरेक्ट. हे आपल्या पूर्वजांच्या ते लक्षात आलं होतं की असा काहीतरी गोळ होईल. पुढच्या काळामध्ये जर आपल्या पोरांना जमलं तर बघा ना, जर्शी एका वेळेला 10 लिटर दूध देते ना. तिचं दूध आपण काय लिटरने विकतो? 30 रुपये. 30 रुपयाने विकतो ना. गावठीने 5च देऊ द्या ना, आपण 100 रुपये लिटरने विकू ना. ते बाबा जमू शकतं ना असं जर काम केलं की गावरान गाईनं 5च लिटर दूध द्याव द्या, ते 100 रुपयाने विकू. आज आम्ही शहरात राहतो, आमच्या अडचणी अशा आहे, गावरान गाईचं दूधच भेटत नाही, भेटतच नाही. मला लहानपणीपासून थोडी प्राण्यांची आवड आहे, सगळ्याच प्राण्यांची. आणि मी जसं जसं मोठा व्हायला लागलो वयाने, ती आवड माझी मी पूर्ण करतोय. स्वामीजी, मी मागच्या काळात आहे ना त्या पर्शियन कॅट आणल्या. पर्शियन, हे लांब लांब केस आहे त्यांचे. आकाश भाऊ तुम्हाला दाखवेल मी निफाडला गेलं, लांब लांब केस आहे. चालल्यात असं वाटतं टायगरच चाललाय की काय. त्यांना पण कुत्रे पाळत आहे लांब लांब. अशा मांजरी आणल्या. कबूतर पाळले माळ्यात तिथं निफाडला. कुत्रा आणलाय विदेशी. गाय तर आहेच आपल्याकडे, गोशाळाचे घरीचे व्यक्तिगत आहे. पण गंमत बघा बरं का. आता मी फार महत्वाचं सांगतोय. मला जेव्हा भेटायला माणसं येतात ना, त्या मांजरी पाहिल्या ना लगेच कोणतरी सल्ला देतंय, महाराज मांजरी लय भारी दिसताय, मांजरी पाळल्या तुम्ही, पण मांजरीचे केस लय घातक आहे बरं का, सावध राहा. पण खरंच मांजरीचे केस आरोग्याला घातक आहे. मी सांगतो ठीक आहे, आम्ही प्रिकॉशन घेतो, पाळतो, स्वच्छता ठेवतो, पण आम्हाला आवड आहे, ठेवले. कोणीतरी येणार, कुत्रं पाहिलं का म्हणणार, महाराज कुत्रं चांगलं पाळलंय तुम्ही, पण कुत्र्याची लाळ लय घातक बरं का, लाळीपासून सावध, लाळीपासून सावध. ठीक आहे, आम्ही सावध राहतो. कोणतरी येणार, ते कबूतर पाहिल्यावर म्हणणार, कबूतर पाळले पण पंख लय घातक, दमा होतो त्या पंखांपासून सावध. पण आजपर्यंत जो जो मळ्यात आला आणि ज्याने गोशाळ्यातल्या गायी पाहिल्या, वाक्य एकच वापरलं, तुम्ही गायीची सेवा करतात, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. आता मुद्दा समजून घ्या. भगवंताने मृत्यू लोकामध्ये जेवढे म्हणून काही प्राणी बनवले, त्या प्रत्येक प्राण्याचे काही फायदे काही तोटे. प्रत्येक प्राण्याचे. तुम्ही मांजर पाळा, काही फायदे काही तोटे. कुत्रा पाळा, काही फायदे काही तोटे. कबूतर पाळा, काही फायदे काही तोटे. माणूस पाळा, कमी फायदे जास्त तोटे. पण जगाच्या पाठीवर भगवंतानं एकमेव गाय नावाचं जे तत्व बनवलं, गोमाता जी बनवली, तिचं वैशिष्ट्य असं आहे, एकही तोटा नाही, सगळे फायदे. गाईचं दूध कामाचं, गाईचं मूत्र कामाचं, गाईपासून निर्माण होणारा वंश नंदी महाराज कामाचे. आणि दादा भाकड जरी झाली ना, आता वैज्ञानिकांचं मत असं आहे की गाय सकारात्मक लहरी सोडते. ती एक ऑरा ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये ऑरा, तिचा ऑरा इतका पॉझिटिव्ह आहे की खचलेली माणसं, निराश झालेली माणसं, कर्जबाजारी माणसं जर गोमातेच्या सानिध्यात गेले तर ऑटोमॅटिकली सकारात्मक व्हायला सुरुवात होते. प्रत्येकाला एक ऑरा आहे. तुम्ही बघा गावात काही माणसं आहे, त्यांचं तोंड पहा तुम्ही, सकाळी सकाळी कामच होणार नाही, त्यांच्या त्या लहरीचे तशा निगेटिव्हच. गावात अशी काही माणसं सकाळी सकाळी ते जर भेटले ना आणि 5 मिनिटं आपल्याशी बोलले ना, असं वाटतं या जीवनात जगण्यात काहीच अर्थ नाही, आत्महत्या करून टाकावं, काय राहिले जगण्यात माझ्या. आणि गावात अशी पण काही माणसं की ज्यांना भेटल्यानंतर खचलेला माणूस लगेच सकारात्मक होतो. आमचा एक मित्र आहे, लयच कायम म्हणजे ऍक्टिव्हच राहतो, त्याच्यात नाही, निराशच होत नाही कधीच. मी त्याला नावच ठेवून टाकलं रेडबुल. त्याचं नावच मी रेडबुल ठेवलं. हा, रेडबुल ठेवून टाकलं. आणि एक थोडं कमी आहे, पॉझिटिव्ह आहे पण थोडं कमी आहे, त्याचं स्टिंग ठेवलं. रेडबुलची पॉवर जास्त आहे, स्टिंगची थोडी कमी आहे.
प्रत्येकाच्या एक लहरी असतात आणि त्या गोमातेच्या ज्या लहरी आहे त्या इतक्या सात्विक आहे, इतक्या प्रभावी आहे. मी काय नाही, आज बाबांच्या या सगळ्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं विनंती करतो की स्वतःला जर शेतकरी म्हणून घेत असू आणि स्वतःला जर हिंदू म्हणून घेत असू तर आमच्या गोठ्यात गावरान गाय असलीच पाहिजे. गोठ्यात गावरान गाय असली पाहिजे आणि गावात गायीची तस्करी करणारे नसले पाहिजे. कळतंय का तुम्हाला? गावात गायीची तस्करी करणारा जो व्हायरस शिरलाय तो व्हायरस कसा हद्दपार करता येईल ते बघा. मला त्या लॉरेन्स बिश्नोईचा लय अभिमान वाटतो. ते जर मला भेटलं ना मी पप्पी घेणार आहे त्याची. तुम्ही म्हणाल का, तर तुम्हाला त्याचं कारण सांगतो. ते अभिमान वाटावा असंच काम त्या पोराने केलंय दादा. तो जो बिश्नोई समाज आहे त्या बिश्नोई समाजामध्ये हरणाला फार पवित्र मानले. हिंदू धर्मातच हरणाला पवित्र मानले, पण बिश्नोई समाज जास्तच पूजा करतो हरिणाची. आणि हे सलमान खान कधीतरी पूर्वी तिकडं व्हिडिओ चित्रपटाच्या शूटिंग साठी गेलं आणि हरिणच मारलं त्याने. आणि त्या बिश्नोई समाजाच्या सगळ्या भावना दुखावल्या. बरं ते काय म्हटले, जाऊ द्या बा, झाला असेल तुमच्याकडून चुकून, तुम्ही आमच्या समाजाची माफी मागा, विषय संपून टाकू. पण सलमान खान तेव्हा एवढे धुंदीत दाऊदचा काळ दाऊदचा म्हणलं गायची माफी कशाचं काय, त्याने काही त्यांची दखलच घेतली नाही. आणि तेव्हा ते लॉरेन्स बिश्नोई लहान होतं, बारीक होतं. ते त्याला आता घरातल्या चर्चा शेवटी पोरं ऐकतातच ना, लहान पोरं. ते बारीक होतं, त्याला इतकं वाईट वाटलं की राव आपल्या धर्माचा अपमान झाला, आपला हरिण मारलं. आणि सलमान खान माफी सुद्धा मागायला तयार नाही. ते लहानपणीच म्हटलं मी मोठा झाल्यावर ना सलमान खानला ठोकणार. काय योगा योग, ते पोरग खरंच गुन्हेगार झालो. बर त्याच्या आहे ना भाऊ, हिंदुस्थानात नाही जगभर त्याची टोळी आहे. टोळी काची, कंपनी आहे. कंपनी आहे बाबा, जगभरात त्याचं नेटवर्क आहे. कुठूनही कुठले सूत्र ती पोरं हलावत आहे. आणि इतकं भयंकर नेटवर्क आहे म्हणतात त्या लॉरेन्स बिश्नोईचं की चांगल्या चांगल्यांची तर म्हातारी माणसं आहे म्हणून मी जरा तोंड आवरतोय बरं का. मोठी धाटी माणसं आदर केला पाहिजे. चांगली चांगली माणसं बेजार होतात त्याच्या पुढं. आणि ते लागलं ना सलमान खानला मेसेज टाकायला, मी तुला मारणार आहे. सलमान खान इतकं घाबरलं, ते टॉयलेट मध्ये जरी गेलं तरी आजूबाजूला पाहतो लॉरेन्स बिश्नोई आहे का काय. ते पाणी प्यायला लागलं तरी त्याला पाण्यात लॉरेन्स बिश्नोई दिसतो. त्याने त्याच्या बंगल्याच्या काचा सुद्धा बुलेट प्रूफ करून घेतल्या. गाड्यांच्या काचा बुलेट प्रूफ केल्या सगळ्या. फुल सिक्युरिटी वाढवली त्याने. तुम्हाला कळलं का याच्यातून काय झालं? लॉरेन्स बिश्नोईने नेमकं काय साध्य केलं तुम्हाला कळालं? नाही कळालं ना, मी सांगतो. ते सलमान खानला मेसेज टाकतोय, जगभर मेसेज गेला की राव सलमान खानने हरिण मारलं म्हणून लॉरेन्स बिश्नोई म्हणते मी सलमान खानला मारणार. आणि त्याच्यातून फायदा असा झालाय माझ्या मायबापांनो, हिंदुस्थानामध्ये एखाद्या खाटकाच्या चालत जरी हरिण दारात आलं ना, चालत, ते कसंही म्हणाल हरिण दादा चहा दूध कॉफी पाला पाचोळा काय काय पाहुणचार करायचा ते सांगा, पण इथून पुढं व्हावं, इथं थांबू नका. का? हरिण कापलं तर लॉरेन्स बिश्नोई ठोकते. बरोबर? म्हणजे काय झालं, या हिंदुस्थानातलं हरिण सुरक्षित झालं. माझ्या हिंदू बांधवांना एवढंच माझं मागणं आहे, त्या लॉरेन्स बिश्नोई सारखे निष्ठावंत व्हा. इतके निष्ठावंत व्हा, इतके निष्ठावंत व्हा, जाहीर करून टाका की आमच्या हिंदुस्थानात जर गाय कापली तर त्याला आम्ही ठोकणार. त्याला आम्ही ठोकणार. कशी गाय कापतात बघू. बरी तळतळ का होऊ राहिली स्वामीजी? 2015ला कायदा पास झाला महाराष्ट्रात की संपूर्ण गोवंश हत्या बंदी कायदा
गाय कापणं हा कायद्यानं गुन्हा आहे डायरेक्ट. रोज तस्करी सुरू आहे रोज. आणि त्याच्यात आपला पुन्हा भाईचारावाला वर्ग आहेच. ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान. कसं सन्मती दे सबको, कसं सर्वधर्म समभाव. अहो आमच्या हिंदूंच्या घरात 10 भाकरी केल्या ना, त्यातली 1 भाकर आम्ही गाईला खाऊ घालतो. आणि याच देशाचं मीठ खाऊन, याच देशात राहून, याच देशाच्या योजना घेऊन काही लोक भाकरी सोबत गाय खातायत. कसा सर्वधर्म समभाव होईल. आणि आमचा हिंदू जर नाही जागृत झाला, नाही पेटून उठला, तर शेवटी तुम्हाला सांगतो रासच आहे रास. अजून बिघडेल शेतकऱ्याची परिस्थिती, अजून खालावल. निसर्ग जागा आहे, तो जर नाही पेटून उठला आणि त्याच्या अंतःकरणातला नाही धर्म जागा झाला तर अजून लय वाताहत होणार आहे त्याची. आज पोरांना पुरी भेटत नाही, याच्यापेक्षा मोठा अपमान काय असेल आपला. मी पण शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलो, काय अपमान असेल याच्यापेक्षा मोठा. पण ही अवस्था झाली. त्यामुळं पुढच्या काळामध्ये आपल्याला वज्रमुठ बांधावी लागल, संघटित व्हावं लागल आणि या देशातली गाय वाचवावी लागल, कारण ती पवित्र आहे. विठ्ठल विठ्ठल. गोमाते बरोबरच आपल्या हिंदुस्थानामध्ये सर्वात जास्त पवित्र सांगितली गंगा माता. बघा बरं का, आता गोमाता पवित्र सांगितली, दुसरी सांगितली गंगा माता. आणि षडयंत्र बघा, परकीय आक्रमण करते, देशात शिरले तेव्हा पहिली गाय उद्ध्वस्त करायचं काम केलं आणि गंगा प्रदूषित करायचं काम केलंय. नेमकं जे जे हिंदूंसाठी पवित्र सांगितले ते संपवायचे प्रयत्न मागच्या काळात सुरू होते. नद्यांची गटारं कशी करता येतील याच्यासाठी जास्त फोकस केलं होतं. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये गंगा इतकी पवित्र आहे, इतकी पवित्र आहे. अहो स्नान सोडा, वाचेने गंगा म्हणाले तरी होत. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकल दोष जाती भंगा. ही सनातन हिंदू धर्माची संस्कृती आहे. आमच्या बुटे वडगाव मधला आमचा एखादा सहकारी सकाळी सकाळी बोरची मोटर चालू करते, पाईप मधनं पाणी काढते, तापवते, बादली भरून बाथरूम मध्ये ठेवते आणि मागानं डोक्यावर पाणी घेताना काय म्हणतं माहितीये का, गंगा माता की जय. अरे बोरच आहे ना भाई, पाणी बोरच आहे, पण डोक्यावर घेताना काय म्हणतंय, गंगा माता की जय, गोदावरी माता की जय. काव त्याच्या पूर्वजांनी त्याला शिकवलंय की पाणी जरी बोरचं असलं ना, ते डोक्यावर पडल्यावर तुझं शरीर स्वच्छ होणार आहे आणि मुखातून गंगेचं नाव घेतल्यानंतर तुझं मन स्वच्छ होणार आहे. जय श्रीराम. जय श्री. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये शरीर स्वच्छतेला पण महत्व आहे आणि मनाच्या स्वच्छतेला महत्व आहे. काही धर्मांमध्ये शरीर स्वच्छतेला महत्व नाही, मन स्वच्छतेला तर अजिबातच नाही. शरीर स्वच्छतेला महत्व नाही, आंघोळ्याच करायच्या नाही 8-8 दिवस. आणि आपली लोक म्हणतात पाव काय डझन आहे, खा पाव. काय आपल्या लोकांचं किती प्रबोधन करावं मला कळत नाही. अहो हे रोगराई जी पसरती आहे ना,
ही कुठून पसरते, कोण करतंय या सगळे षडयंत्र, कोण करतंय आपल्याला कधी कळणार आहे ते. मी तर मागच्या काळात सांगून टाकलं बा, जर हिंदुस्थान टिकवायचं असेल ना तर इथल्या हिंदू बांधवांनी संकल्प केला पाहिजे, ज्याच्या कपाळाला नाही टिळा त्याच्याकडून खरेदी टाळा. कपाळाला जर टिळा नसेल ना समोरच्याच्या, टाळा त्याच्याकडून खरेदी. आपलं का असे ना ते, आता किती कीर्तन करायचे टिळा लावा म्हणून, खुशाल कपाळाला अंडी ठेवीत आपली पण लोक. काय कपाळाला अंड ठेवायचं कारण आहे मला सांगा? हिंदू धर्मात आपला जन्म झाला, आपले वाडवडील बघा, शिवराय बघा, संभाजीराजे बघा, सगळे मावळे बघा, ज्ञानोबा तुकोबा बघा, आतापर्यंतची सगळी संत मांदियाळी बघा, कपाळाला अंड नाही बा. भस्म तरी लावलेला आहे, चंद्रकोर तरी लावलेली आहे, ऊर्ध्व पाऊंडर तरी लावलेला आहे, पण कपाळाला अंड कधीच ठेवलं नाही आपल्या हिंदू धर्मातल्या पराक्रमी माणसांनी. किती प्रबोधन करायची हो, कधीतरी तर परिवर्तन व्हावं. आज महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवात आजच्या कीर्तनात संकल्पच केला पाहिजे, माझ्या अंगात आलेलं रक्त हिंदूच आहे ना, उद्यापासून टिळा लावील. परवा एकाला म्हटलं तू टिळा का लावित नाही रे, मला म्हणतोय मी सायन्सला आहे. मला आकाश भाऊ इतका राग आला त्याचा, म्हटलं एकनाथ शिंदे साहेबाला सांगून याचा एन्काउंटर करायला लावा. कायला ठेवायची अशी धर्मात हो? देवानं जास्त अक्कल धर्म राखायला दिली का धर्म टाकायला दिली? मला सांगा, राखायला दिली ना. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये शरीर स्वच्छतेबद्दल बरोबर मन स्वच्छतेला महत्व दिलंय. सकाळी सकाळी एखाद्याला जर म्हटलं ना आपल्यातल्याला आजच्या दिवस आंघोळ नको करू, ते म्हणतं काय म्हणजे आंघोळ नको करू म्हटलं म्हणजे त्याला असं वाटतं जेवण नको करू म्हटलंय. इतकं ते त्याचा मोठे डोळे होतात का, त्याच्या अंगी वळणी पडले, तो फ्रेशच होत नाही आंघोळ झाल्याशिवाय, फ्रेशच होत नाही. बरं पाणी मुबलक होतं ना आपल्याकडं पूर्वीपासूनच, त्यामुळे काही विषय नाही. आता ज्यांचे जन्मच वाळवंटात झाले, पाणीच नव्हतं, त्यामुळे ते संस्कार त्यांच्या भिनत नाही ते पाणी वाचवा. पण माझ्या मायबापांनो की वाचेने गंगा म्हटलं तरी दोष चाळतात. आणि म्हणून आपली जुनी लोक मुलींची जरी नावं ठेवायची झाली तर काय ठेवायची? गंगा, भागीरथी, गोदावरी, कावेरी होती ना अशी नावं. पोरांची नावं ठेवली तरी राम, कृष्ण, विठ्ठल. हे आमच्या पठाडे परिवारात त्यांच्या बापाने लय भारी काम करून टाकलं. एकाचं नाव भरत ठेवलं आणि एकाचं शत्रुघ्न ठेवलं, आणि दोघं पण रामाची सेवा करताय. कारण वारकरी संप्रदायाची कीर्तनाची सुरुवातच रामापासून होते. राम, कृष्ण, हरी, बरोबर ना? ते इंग्रज आल्यापासून आपल्याकडे ना 3 नवीन नावं आले हो. 3 नवीन नावं आले इंग्रजांच्या नंतर आले. ते 3 नालायक प्राणी दिले इंग्रजांनी. पप्पा, मम्मी आणि तिसरा कोण आहे? पप्पू. पप्पू आपल्याकडे इंग्रजांच्या, ऐका, पप्पू आपल्याकडे इंग्रजांच्या नंतरच आला, तोपर्यंत पप्पू नव्हताच आपल्याकडे. आपल्याकडे रामच होता, लक्ष्मणच होता, कृष्णच होता. इंग्रजांनी दिलेला प्रसाद येतो पप्पा, मम्मी आणि पप्पू. हे 3 प्राणी आपल्याला हाकलायचे आपल्या संस्कृतीतून. आणि त्याला साथ जर कोणी द्यायची तर नव्या पिढीने द्यायची. तुम्ही संकल्प केले पाहिजे की आमच्या जन्मदात्रीला आम्ही मम्मी मानणार नाही तर आईच मानणार. तुम्ही संकल्प केले पाहिजे की आमच्या जन्मदात्याला आम्ही पप्पा म्हणणार नाही तर बाबाच म्हणणार, दादाच म्हणणार, भाऊच म्हणणार, अण्णाच म्हणणार. आणि माता पित्यांनी संकल्प केला पाहिजे की आमच्या देशात आम्ही पप्पू जन्माला येऊ देणार नाही. पुढच्या काळात तुम्हाला नाही नाव सापडलं ना पोराचं, डायरेक्ट जगाला सांगा हा बिन नावाचा, याला नावच नाही. पण देशात पप्पू नको, हद्दपार करा ते नाव. पप्पू नावच हद्दपार करा. काय त्याचा अर्थ काय मला सांगा? पप्प्या कुठे रे, पप्प्या कुठे रे, पप्प्या कुठे? नाही
बदल करा, मी तुम्हाला सांगतो. बदलून टाका. बदला, खरंच बदला. उद्या जर ऐका, उद्या जर पाप्या नगरसेवक झाला तर काय म्हणायचं? आमचा नगरसेवक पाप्या आहे. पाप्या, हा आमचा नगरसेवक शिवाजीराव आहे, आमचा नगरसेवक सर्जेराव आहे, आमचा नगरसेवक आकाशराव आहे, आमचा आमदार सागरभाऊ आहे. बरं वाटतं ना? आमचा आमदार पप्पू आहे. पप्पू, मग विचार करा. मा आग्रह अजिबात नाही. मी म्हणजे मिलं टाकून दिलेलं प्राणी आहे सगळ्या लोकांनी. हे तरुण पोरांना माझी आवड आहे फक्त, बाकी मला टाकून दिलेलं आहे. किंवा त्याचं काय बाबा, त्याचं ताळमेळ नाही राहते, कधी काय बोलायला काही सांगता येत नाही. फक्त हे पोरा स्वराला आवडतो मी. पण तुम्ही विचार करा, मी जे बोलतोय त्याला काही तथ्य आहे का म्हणून. अहो काय गंगा सकल दोष जाती गंगा. आमच्या पूर्वजांनीच सांगितलं ना, साधू संतांनीच सांगितलं ना, की तुम्ही वाचेने गंगा म्हणले तर दोष जळून जाणार. आता ऐका बरं का, पुढं गोमाता पवित्र सांगितली, गंगा माता पवित्र सांगितली, पण पुढचा मुद्दा लय भारी. एवढी जरी गंगा माता पवित्र सांगितली असली आपल्या धर्मशास्त्रानं, तरी ती गंगा माता एका विशिष्ट काळी मात्र अपवित्र होते, मलिन होते. ऐका, ज्यांनी वारंवार कीर्तन ऐकली त्यांना माहिती आहे. 28 युगांपासून विटेवरती जो पांडुरंग परमात्मा उभा आहे तो एका भक्तामुळे आला, आणि त्या भक्ताचं नाव आहे पुंडलिक. पुंडलिकाचे बेटी परब्रह्माले गा, चरणी वाये विमा उतरी जगा. पुंडलिक रायाला भेटण्यासाठी देव आला, विटेवरती उभा राहिला. पण त्या पुंडलिक रायाचं जुनं चरित्र काही तितकं चांगलं नाही, अगोदरच. तुम्ही बघा, माणूस वाईट वागत राहतो तोपर्यंत सगळे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, पण एकदा का तो चांगला झाला, पार त्याचा इतिहास शोधून आणतात काय करायचं आधी. त्याच्या जुन्या मित्रांना भेटतील, त्याच्या कॉलनीत जातील, चौकशी करतील, आता लय नाव झालं रे, पण आधी काय करायचं. पोरं सांगतात आमच्या सोबत तर असायचं, कॉलेजच्या कट्ट्यावर बसलेला असेल. आणि तसं पुंडलिक रायाच्या बाबतीत झालं की देव त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन आले. पण त्या पुंडलिक रायांचं जुनं जे चरित्र होतं ते असं होतं, चित्त आराधी स्त्रियेचे तियेचे छंदे नाचे, माकड गारुडियाचे जैसे होय. एखाद्या गारुड्याचं माकड जसं त्या गारुड्याच्या तालावर नाचतं, तसा तो पुंडलिक होता बायकोच्या तालावर नाचणारा. आम्ही फक्त बायको भक्त. आता कसं बायको म्हणल तसं, बायको म्हणल तीच पूर्व दिशा. बाकी त्याच्याकडे स्वतंत्र काही विचारसरणी नव्हती, कट्टर बायको भक्त. त्या पुंडलिकाच्या आई बापाला इच्छा झाली की माणसानं जन्माला आल्यानंतर एकदा तरी काशी यात्रेला गेलं पाहिजे. म्हणून त्या पुंडलिकाच्या माता पित्यांनी पुंडलिकासमोर इच्छा प्रकट केली की बाळा, आम्हाला काशी यात्रेला जावं वाटतंय रे. पुंडलिक म्हटलं जावा की मग, कोणी अडवलंय. आणि जावाच ना राव, कायम कुठून आले का असतातच घरात बसलेले, थोडे आम्हाला प्रायव्हसी भेटू द्या. अहो इतकं वाईट वाटलं, इतकं दुःख झालं की ज्याला लहानसा मोठा केला, ज्याच्यावर प्रेम केलं, तो अशा पद्धतीने आमची जाण्याची वाट बघतो. स्वाभिमानी होते हो आई बाप दोघं पण. एकमेकांच्या हातात धरले आणि म्हटले चल उजडल तिथं उजडल, राहायचं नाही या घरात. आणि दोन्ही माय बापानं काशी यात्रेच्या दिशेने वाटचाल सुरू केली. एक 2च दिवस गेले वा मध्ये. काय त्या पुंडलिकाच्या बायकोला पण इच्छा झाली, ती म्हणाली ते गेले फिरायला आणि मला लावलंय तर घरात भांडे धुवायला, मला पण जायचंय काशी यात्रेला. ते पुंडलिक म्हटलं काळजी कायला करते, मै हो ना चल. त्याने लगेच दरवाजे बंद केले आणि दोघं नवरा बायको बिगी निघाले काशी यात्रेला. ही पण दोघं जोडप. आता म्हातारं जोडप किती चालणार. तरुण जोडी 1-1.5 दिवसात आई बापापर्यंत जाऊन पोहोचली. आई बापाला इतका आनंद झाला, जाऊ दे उशिरा का ना, पण पुंडलिक आला. सोबत चालायला सुरुवात केली.
काही अंतर चाललं, नंतर आई म्हणाली बाळा माझे गुडघे दुखताय रे, बाप म्हणाला बाळा माझं कंबर दुखतंय, बायको म्हणाली माझं डोकंच दुखतंय. काय गणित माहित नाही, बायको नावाच्या प्राण्याला कोणताच आजार नाही, एकच आजार आहे, डोकं. तुमचं मला माहित नाही, पण माझ्या बायकोला तेवढाच प्रॉब्लेम आहे. माझं ना बाईला डोकं, त्यांना दुसरं काही दुखत नाही, तुम्ही निरीक्षण करा. काही त्यांना त्रास होत नाही, त्यांना काही झालं घरात का त्यांचं डोकं धरतंय. माझं डोकं धरलं आता. कदाचित ते नवऱ्याचं डोकं धरायसाठी असतं का काय, काय माहिती बा. इतिहास असा आहे, तो पुंडलिक इतका कृतज्ञ होता, इतका कृतज्ञ होता. त्या पुंडलिकानं आई बापाच्या गळ्यात दोऱ्या बांधल्या आणि बायकोला खांद्यावर घेतली. प्रमाण आहेत, आई बापाच्या गळ्याला दोरी, बाईला खांद्यावरी, आणि पुंडलिक काशी यात्रा करी. मी विचार असा केला की त्या काळात एकच पुंडलिक होता म्हणून ट्रेंडिंगला आला. 2025 मध्ये कोणाकोणाला ट्रेंडिंगला आणायचं, घराघरात पुंडलिक झाले ना. सामान्य प्रश्न आहे माझा, देशाला स्वातंत्र्य मिळून 75-76 वर्ष झाली. या सगळ्या 75 वर्षाच्या कालखंडात वृद्धाश्रमांची संख्या कमी व्हायला पाहिजे होती का वाढायला पाहिजे होती? बंद व्हायला पाहिजे होती ना. ती बंद तर नाही झाली, वाढली. आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, एखादा जेव्हा वृद्ध आई आजी आजोबा भेटतात, म्हणतात आमची व्यवस्था नाही. परिसरातल्या वृद्धाश्रमाला फोन केला आणि म्हटलं ना तेवढी घेता का आजी, ती ते म्हणतात आमचं टार्गेट फुल झालं बापू, जागाच नाही. म्हणजे नवे वृद्धाश्रम सुरू करायची गरज आहे आजच्या मितीला. आणि आम्ही म्हणतोय आम्ही प्रगतीच्या दिशेने चाललो. पुंडलिकाचे पण ती चूक झाली, त्याला कळालंच नाही. त्याने आई बापाला असा ओढत 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 निघाला आणि पुढे कुकुट मुनींचा आश्रम होता. त्या कुकुट मुनींच्या आश्रमामध्ये हा सगळा परिवार विसावला. आई थकली होती, झोपी गेली. बाप थकला होता, झोपी गेला. बायको दमली होती, झोपी गेली. पण पुंडलिकाला काही झोप लागेना. पुंडलिक 7-8 उघड्या डोळ्यांनी जागाच. मध्यरात्रीच्या समयाला 3 अत्यंत काळ्या कुरूप अशा प्रकारच्या स्त्रिया त्या कुकुट मुनींच्या आश्रमाच्या दिशेने येताना दिसल्या. इतक्या काळ्या कबीन की पुंडलिक प्रथम पाहता तर भिलाच, घाबरला की काय जणू काय पिशाच की काय. पण धाडसी होता, बघत राहिला घडतं काय. त्या 3ही स्त्रिया त्या कुकुट मुनींच्या आश्रमामध्ये गेल्या. एकीने झाडून घ्यायला सुरुवात केली, दुसरी साडा टाकू लागली, तिसरी रांगोळी घालू लागली. एकंदरीत त्या 3ही स्त्रिया त्या कुकुट मुनी नामक साधूच्या आश्रमामध्ये सेवा करू लागल्या. आणि त्या सेवेचा परिणाम असा झाला, पंचउषक काल होत असताना पहाटेच्या प्रशांत समयी या 3ही स्त्रिया जेव्हा परतीला निघाल्या तेव्हा बघावं आणि बघत राहावं असं लावण्य त्यांना प्राप्त झालं. पुंडलिकाला आश्चर्य वाटलं. आले तेव्हा यांच्याकडे बघवे ना, निघाले तेव्हा यांच्यावरची नजर हटे ना. हा चमत्कार काय. धाडसी होता, समोर गेला, म्हटला तुम्हा 3ही स्त्रियांना मी येताना बघितलं. आल्यात तेव्हा तुम्ही काळ्या कुरूप दिसत होत्या आणि आता निघाल्यात तेव्हाही तुम्हाला बघतोय. बघावं आणि बघत राहावं असं लावण्य तुम्हाला प्राप्त झालंय. काय हा चमत्कार. तेव्हा त्यांच्यातील एक स्त्री बोलू लागली, हे पापी पुंडलिका, तू आम्हाला ओळखलं नाहीस. आम्ही स्त्रिया नाही तर आम्ही त्रिवेणी आहोत. ही यमुना आहे, ही सरस्वती आहे आणि मी गंगा आहे. आम्ही त्रिवेणी नद्या पतितोद्धाराचं काम करतो. अर्थात तुझ्यासारखे पापी लोक आमच्या पात्रामध्ये स्नान करतात आणि पुनीत होऊन निघून जातात, पाप विसर्जित करतात. आणि विसर्जित केलेलं पाप आमच्या पात्रामध्ये साचत राहतं, साचत राहतं, साचत राहतं. आम्हाला अपावित्र्य प्राप्त होतं, आम्हाला मालिन्य प्राप्त होतं. आणि मग ते मालिन्य घालवण्यासाठी आमच्या समोर एकच पर्याय शिल्लक राहतो,
तो म्हणजे जेव्हा आम्हाला साधूचा पदस्पर्श होतो तेव्हा पुन्हा आम्हाला पूर्ववत स्वरूप प्राप्त होतं, पुन्हा पावित्र्य प्राप्त होतो आणि तुमच्यासारख्या पापी लोकांचे पाप धुण्याचं काम आम्ही करतो. एवढे भगवंताचे भक्त पवित्र असतात. पहिल्याच्या पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. जो वदे अच्युत सरीव काळ, जो वदे अच्युत सर्व काळ, जो वदे अच्युत सरीव काळ, जो वदे अच्युत सर्व 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 काळ. दयाच्या चिंतने तरतील दोषी, दयाच्या चिंतने तरतील दोषी, दयाच्या चिंतने तरतील दोषी, दयाच्या चिंतने तरतील दोषी. दयाच्या चिंतने धरतील दोषी, दयाच्या चिंतने धरतील दोषी, दयाच्या चिंतने धरतील दोषी, दयाच्या चिंतने धरतील दोषी. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, तो देह वाणी पुण्यवंत, देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. जो वदे अच्युत सर्व काळ, 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 सर्व जय श्रीराम. जय जय श्रीराम. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. गोमाता पवित्र आहे, गंगा माता पवित्र आहे, पण पवित्र असणारी गंगा माता सुद्धा एका विशिष्ट काळी मात्र मलिन होते आणि ते मालिन्य घालवण्यासाठी तिला भगवत भक्ताचा पदस्पर्श करावा लागतो. प्रमाण आहे. तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया, संताचे ने अंगलगे पापा ते चिन्हने गंगे, तेने संत संगे शुचित्व कैसे. किती पवित्र असतील संत की तीर्थांना सुद्धा पावित्र्य प्राप्त करण्यासाठी संतांच्या दारात यावं लागतं. म्हणून तुम्ही बघा आता कुंभमेळा सुरू आहे, बरोबर आहे ना. त्या परवान्या आहे स्नानाच्या, बरोबर. पहिला मान कोणाला आहे स्नानाचा? साधूंला आहे. ही आपली येडी लोक दीडलाच गर्दी करायला लागली तिथं. पद्धत अशी आहे की पहिल्यांदा साधू स्नान करतात आणि नंतर आपल्या सगळ्या सामान्य लोकांनी करायचे. त्याच्यामागचं लॉजिक काय माहिती? जेव्हा साधू संत स्नान करतात ना तेव्हा ती गंगा पवित्र होते आणि पवित्र झालेली गंगा तुमचे आमचे पाप धुती.
कळालं का? हे 1.5 ला 2 ला तिथं बॅरिकेड जर तोडायला लागले तर मग होणारच ना लोटा लाटी. अरे आधी साधूला करू द्या, स्नान करू द्या. काय आपल्या लोकांना किती सांगावं, काही कळतच नाही हो. देवळात गेले ना, देवाच्या तोंडात पेढा कोंबताय. मला खरंच बाबांचं मंदिर खूप आवडलं, आपल्या तुळशीराम बाबांचं. काय आत गाभाऱ्यात गेल्यानंतर पावित्र्य आहे, प्रसन्नता आहे, स्वच्छता आहे, आणि त्याचं सगळं श्रेय महाराजांना आहे. आपले पुजारी महाराज फार चांगल्या पद्धतीने पूजा विधी करतात, तिथला फार व्यवस्थितपणे करतात. ती गरज हो. काल मी तिकडे होतो मराठवाड्यात कीर्तनाला. जवळजवळ 1 कोटभर रुपयाचं मंदिर आहे मारुती रायाचं. पण लोकांनी काय केलं माहितीये का, त्या समय तेल टाकल्यावर थोडंफार तेल हाताला लागत ना, ते भीतीला पुसलंय तिथल्या. कोटभर रुपयाच्या मंदिराची अशी अवस्था करून टाकली आपल्या लोकांनी. आपल्याला धर्मस्थळांचं महत्व कळाना, देवी देवतांचं महत्व कळाना, साधू संतांचं महत्व कळेना आपल्याला. ती आपल्या धर्माची अस्मिता आहे. अहो, या परधर्मियांकडे जागा नाही तर अतिक्रमण करतात हो. आपल्या वाडवडिलांनी राव रक्त सांडून मिळवली भूमी, तिच्यात उभी राहिली देवळं. ती आपली प्रॉपर्टी आपण सांभाळलीच पाहिजे व्यवस्थित. तर साधू इतके पवित्र सांगितले. मग विचारलं तुकाराम महाराजांना की एवढा संतांचा देह जो पवित्र झाला किंवा भगवत भक्तांचा देह पवित्र झाला, त्याचं कारण काय? तर महाराज म्हटले, ते पावित्र्य त्यांना जे प्राप्त झालं ते भगवत नामानं झालं. जो वदे अच्युत सर्व काळ हरिपाठ कीर्ती, मुखे जरी गाय पवित्रची होय. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रचे होय देह त्याचा. कीर्तन सांग होय अंग हरिरूप. त्या भगवत भक्तांचा देह जो पवित्र झाला, त्यांना जे सामर्थ्य प्राप्त झालं ते फक्त आणि फक्त भगवत नामाच्या जोरावर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रखुमाई विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रखुमाई विठ्ठल विठ्ठल विठ्ठला महादेव विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला तुळशीराम बाबा विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला तुळशीराम बाबा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का
आई तब आसन पर बिठाऊंगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी आएंगे रघुराई जब मेरा आसन पर बिठाऊंगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी साथ साथ लखन जी का दर्शन होगा जबरी की कुटिया का पावन होगा जब मेरे राम जी का पावन होगा जबरी की कुटिया का पावन होगा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राम आएंगे आएंगे राम आएंगे 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 मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे मेरे जन्मों के पाप सारे मिट जाएंगे राम आएंगे राम आएंगे तो अंगना सजाऊंगी राम आएंगे तो अंगना सजाऊंगी दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी और दीप जला के दिवाले में मनाऊंगी मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मेरे भारत का बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा जय जय शिवराय बोलेगा मेरे भारत का बच्चा जय जय शिवराय बोलेगा मेरे भारत का बच्चा हर हर महादेव बोलेगा मेरे भारत का बच्चा हर हर महादेव बोलेगा मेरे भारत का बच्चा जय जय अड़बम बोलेगा मेरे भारत का बच्चा जय जय हनुमनाथ बोलेगा गोपाल कुमाई मेरे गोपाल कुमारी हर गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी ताली बजा भक्तला गोपाल कुमारी जय जय गोपाल ताली वाजवा हात वर करा
देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ, जो सदा सर्व काळ अच्युताचं भगवंताचं नामस्मरण करेल त्याचा देह पवित्र होईल. आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये बघा, एकाने विचारलं मग आम्ही ते देवाचं नाव कधी घ्यायचं बुवा? संतांनी सांगितलं काळ वेळ नसे नामसंकीर्तनी उचनीच योनी हेही नसे. तुम्ही कोणत्या कुळात जन्माला आले, कोणत्या परिस्थितीत जन्माला आले? बस इथं बस, पुढं माझ्या बस. निवेदक आहे काय? वा. काय सांगत होतो? हा, तुम्ही कुठल्या कुळात जन्माला आले, कोणत्या परिस्थितीत जन्माला आले, काय नाही म्हटले. तुम्ही देवाचं नाव घेऊ शकता. बरं कधी घेऊ शकता? हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला. तुम्ही सदा सर्व काळ जेव्हा जेव्हा तुम्हाला निमित्त सापडत तेव्हा तेव्हा तुम्ही देवाचं नाव घ्या. सांगू मोठे वडगावकर, तुम्ही ते इतके भाग्यवान आहे ना, तुमच्या तालुक्याच्या नावातच श्रीराम आहे. काय या तालुक्याचं नाव आहे? श्रीरामपूर. मी आता 1.5-2 महिन्यापूर्वी श्रीरामपूर मध्ये कीर्तनाला आलो होतो. कीर्तन संपल्यानंतर एक महिला नेत्या मला भेटायला आल्या. मला म्हटलं कीर्तन आवडलं. मी त्यांना म्हटलं जय श्रीराम. त्या म्हटल्या दुसरे देव नाही का? मला इतकं वाईट वाटलं त्या वाक्याचं. मी मनोमन म्हटलं जगाच्या कानाकोपऱ्यातली काही नास्तिक लोक जर म्हणत असतील की राम सोडून दुसरे देव नाहीये का, पण किमान ज्यांचा जन्म या भूमीत झाला, अहो तुमच्या तालुक्याचं नाव श्रीरामपूर आहे, तुम्हाला रामाचा किती अभिमान पाहिजे. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम राम राम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे आपल्याकडे जन्माला बाळ आलं ना तरी रामाच्या कृपेने, आणि मेलं तरी राम नाम सत्य. इतकं रामाचं ना आपलं घट्ट नातं आहे हो. त्यामुळे श्रीरामपूर मधल्या तालुक्यातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे, राम विरोधी लोक जर अधिक होत गेले अधिक तर धोका आहे. राम विरोधी लोकांची संख्या वाढू देऊ नका. फार संघटित व्हा, जातीपातीमध्ये विभागल्या जाऊ नका. ब्राह्मण मराठा वंजारी सुतार माळी तेली मातंग बिल्ल नका करत बसू. मी तर आता हल्ली डायरेक्ट जाहीर सांगतोय की मी हिंदू 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 जेव्हा स्वतःला म्हणतो ना तेव्हा मी बौद्ध पण आहे, जैन पण आहे, शीख पण आहे. ते आमचं हिंदुत्व आहे. ते आमचं हिंदुत्व की ह्या देशात निर्माण झालेली प्रत्येक विचारसरणी हिंदूंचीच आहे. ते हिंदुत्व आहे आपलं. आणि त्या सगळ्यांना सोबत घ्या, तेव्हा परकीय आक्रमण करताना आपण पुरून उरू. नाही तर गावात आपले 8,000 आहे,
पण संघटित नाही हो, मोर्चाला 8च येतात. आणि परधर्मीय लोक परकीय आक्रमण करते, गट्टाचे गट्टा बाहेर पडतो. म्हणून आपल्या हिंदू समाजाचं प्रबोधन करा. उठता बैसता रामाचं नाव घ्या आणि जो राम को लाए हे हम उनको लाएंगे म्हणत राहा. जो हिंदू इसका काम करेगा वही देश पे राज करेगा. म्हणून कीर्तन वाजा करून मी त्या सागर भाऊसाठी पळत होतो ना. रामाचा भक्त आहे म्हणून पळत होतो. आणि मला पोरांनी सांगितलं मोठे वडगावने लय साथ दिली, सागर भाऊला प्रचंड साथ दिली. राजकीय मुद्दे बाजूला सोडून द्या, पण थोडा धर्माच्या अंगाने विचार करायला शिका. राजकारण होत राहील, 5 वर्षाला सत्ता बदल होत राहतील, पण धर्म काल होता, आज आहे, उद्या राहणार आहे. आणि त्याची सेवा करण्याची संधी जर आपल्याला मिळत असेल ना, तर ती संधी आपण गमावली नाही पाहिजे. त्या संधीचं आपण सोनच केलं पाहिजे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ मुठे वडगाव मध्ये आज येण्याचं भाग्य प्राप्त झालं. आमचे नेते, हिंदुत्ववादी नेते सन्माननीय श्री सागर भाऊ बेग यांचा मागच्या काळामध्ये संपर्क झाला. मला म्हणाले, बापू मोठे वडगाव माझं प्रेमाचं गाव आहे, तिथली लोक जीव वावळून टाकतात माझ्यावर, त्यामुळे तुम्हाला तिथं कीर्तनाला जायचंय. तारीख लिहून घेतली, पण वेळ कुठं लिहिली होती. काल जेव्हा म्हटलं पोहोचतो 7 वाजेपर्यंत, ते म्हटले 7ला काय करता येऊ. म्हटलं का, कीर्तन 3 ते 5. महाराष्ट्रात एकमेव गाव असेल जे 3 ते 5 कीर्तन करते. सोपं नाही, लय मोठा त्याग आहे तुमचा. ते चांगलं गरम होतंय मागाशी, आता जरा ऊन कमी झालं, पण एवढ्या उन्हात तानात तुम्ही बसताय म्हणजे तुमचा किती मोठा त्याग आहे. माग तर अजून पण काही महिलांच्या अंगावर हे नाही, हे बाबा अधून मधून पंखा लावते. छोटा त्याग नाही तुमचा. लोक 7 ते 9च्या कीर्तनाला येत नाही, पार दिवस मावळलेला असतो. 9 ते 11च्या येत नाही, आणि मोठे वडगाव भर उन्हात 3 वाजता कीर्तनाला येतंय. याच्यापेक्षा मोठी बाब काय असेल धर्मासाठी. मी विचारलं काय असं उन्हात आणत तुम्ही येताय. म्हटले बापू संध्याकाळच्या वेळी मळ्यातल्या सगळ्या लोकांना येणं शक्य होत नाही, थोडं गरम होईल, थोडं ऊन लागेल, पण सगळ्यांना सामावून घेण्यासाठी आम्ही आम्हातला वेळ काढला. चांगलंय बा म्हटलं. तर मी अभिनंदन करतो गावकऱ्यांचं की या दुपारच्या वेळेत सुद्धा आपण इतक्या बहुसंख्येने जमताय. वाडी वस्तीतील माणसं सहभागी होत आहे. गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, डायरेक्टर, विरोधी पक्षनेते, आपल्या सर्वांचे मी अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो. विशेषतः आज ज्यांनी निमंत्रित केलं असे मुठे वडगाव येथील SSC बॅच 2019 आणि 20 राम राज्य युवा प्रतिष्ठान फार कर्तबगार पोर आहे. म्हणजे 2019-20 ला 10-20 सुटले, म्हणजे आताच मिशा फुटल्या यांना. पण एवढ्या लवकर कमी वेळेमध्ये गावाच्या धर्म कार्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे, ही वज्रमुठी या पोरांनी बांधली. मी भगवान श्री रामांच्या चरणी प्रार्थना करेल की आमच्या रामराज्य युवा प्रतिष्ठानच्या पोरांना पुढच्या काळात या गावाचं नेतृत्व करण्याची संधी मिळो, त्यांच्याकडून गावाची सेवा घडो, आपल्या हिंदू धर्माची सेवा घडो, अशी मी माझ्या रामराज्य युवा प्रतिष्ठानच्या सगळ्या सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्याकडून देवाचं, हिंदुस्थानाचं आणि हिंदू धर्माचं कार्य पुढच्या काळात वाढत राहो, अशी रामराज्य युवा प्रतिष्ठानला मी शुभेच्छा देतो. कीर्तनाच्या निमित्तानं आमचे बंधू सन्माननीय आकाश भाऊ बेग उपस्थित आहेत, त्यांचे सगळे सहकारी उपस्थित आहेत, त्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर सागर भाऊ स्वतः येणार होते, पण प्रयागला स्नानासाठी भाऊ गेले आणि पुढच्या 2 दिवसात येतील. सागर भाऊंनी फोनवरनं शुभेच्छा पाठवल्या. सगळ्या गावकऱ्यांचं अभिनंदन केलंय. माता भगिनींची संख्या फार उत्तम आहे. आपल्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कीर्तनाच्या निमित्तानं अत्यंत पोषक अशी मृदंग साथ करणारे आमचे सहकारी हरिभक्ती पारायण मृदंग सम्राट शत्रुघ्न महाराज पाठाडे, त्यांचे मोठे बंधू माझे अत्यंत जिवलग मित्र आहे भरत महाराज. ही दोनही भावंड भगवान श्री रामचंद्र प्रभूंची सेवा करताय.
शत्रुघ्न महाराजांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आमचे भजन सम्राट हरिभक्ती पारायण लक्ष्मण महाराज नागरे हरिभक्ती पारायण, भजन सम्राट विकासजी महाराज आवटी हरिभक्ती पारायण, इतर सगळी हरिभक्ती पारायण भजन सम्राट सागरजी महाराज, आपल्या सगळ्या मान्यवरांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. पंचक्रोशीतील टाळकरी वारकरी शिक्षण संस्था, विनेकरी महाराज, आमच्या टाळ घेऊन उभे असलेल्या ताई, सोबदार महाराज, साऊंड सिस्टीम उत्तम आहे, मंडप व्यवस्था, या सर्वांचेच अत्यंत मनापासून आभार व्यक्त करत असताना आमची तुळशी घेऊन उभी राहिलेली माऊली, या सर्वांचे आभार व्यक्त करत असताना आपल्या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. पुढच्या काळामध्ये देखील असं संघटन वाढवावं आणि आजच्या या कीर्तनाच्या निमित्तानं ज्यांची विशेष उपस्थिती लाभली असं आपल्या हिंदू धर्माचं वैभव, नाथ पंथाचं वैभव, आमचे हरिभक्ती पारायण स्वामीजी अरुणनाथ गिरीजी महाराज उपस्थित झाले. महाराजांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आज परिसरामध्ये आडबंगीनाथ महाराजांचं जे संस्थान आहे, देवस्थान आहे, त्या देवस्थानमधून महाराज सर्व धर्म कार्य सांभाळत आहे. आपली जी परंपरा आहे वारकरी संप्रदायाची, ही नाथ परंपरा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य, आणि ती नाथ परंपरा आपल्या ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत आली. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र मोकळ्या हातानं सगळ्या समाजाला वाटली. म्हणजे आपण नाथांच्या परंपरेतले आणि त्या आडबंगनाथ महाराजांचं सगळं सेवा कार्य सांभाळणारे आमचे गुरुवर्य अरुणनाथ गिरीजी महाराज उपस्थित झाले. महाराजांचे धन्यवाद व्यक्त करतो. बाकी सगळेच निवेदक असतील, महाराज नंतर आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देणार आहेत, ते सुद्धा आपण सर्वांनी ऐकायचे अशी प्रार्थना करतो. जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज म्हणतात की भगवंताचं नाव घेतल्यानंतर साधूचा देह पवित्र होतो माणसाचा, आणि तोच माणूस साधू म्हणून समाजासमोर येतो. मग तुकाराम महाराजांना विचारलं की बाबा देवाचं नाव एवढा एकच पर्याय का एवढं मोठेपण प्राप्त करण्यासाठी? तर तुकाराम महाराज म्हटले, इतिहास जर पाहिला तर आजपर्यंत जेव्हा जेव्हा देवाचा आणि भक्ताचा संगम झालेला दिसतोय, तिथे तिथे ओघ जर कशाचा पाहायला भेटला तर नामरूपी त्रिवेणीचा. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, 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 देव नाम त्रिवेणीता, देव नाम त्रिवेणीता, Thank you.